विद्या स्वादिष्ट किचनमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते। आज मी आपल्याला ओल्या खोबऱ्याची चटणी दाखवणार आहे आणि ती अगदी झटपट होते। तर त्यासाठी इथे मी एक अखंड नारळ घेतलेला आहे, ओलं नारळ, आणि ते अशा पद्धतीने त्याला कट केलेलं आहे, पातळ पातळ कापून घेतलेलं आहे उभट। 9 मिरच्या घेतलेल्या आहेत। तसेच इथे चमच्यात या 12 कढीपत्त्याची पाने ठेवलेली आहेत। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, चवीपुरते मीठ आहे, जिरे घेतलेले आहेत पाव चमचा, आणि 15 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत। ही जी पाने घेतली ना आपण ती फोडणीसाठी वापरणार आहोत। आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहेत अखंड, त्या देखील फोडणीसाठी वापरूयात। आणि मोहरी घेतली, ती देखील आपण फोडणीसाठी वापरूयात। आणि गोड तेल घेतलेलं आहे इथे फोडणीसाठी। आपण हे सर्व इकडचे जिन्नस वाटण्यासाठी घेऊयात आणि हे जे काही 3 जिन्नस आहेत ना ते आपण फोडणीसाठी घेऊयात तेलासोबत। आपण यात खोबरं टाकूयात, तसेच हिरवी मिरची टाकूयात, कढीपत्ता टाकूयात, कोथिंबीर टाकूयात, जिरे देखील टाकूयात आणि मीठ टाकूयात चवीनुसार। आपण या सर्व जिन्नसांना असंच वाटून घ्यायचं, म्हणजे ते सुरुवातीला चांगलं वाटलं जातं मिक्सरवर। नाहीतर अगोदरच पाणी टाकलं ना तर ते व्यवस्थित वाटलं जात नाही, खोबऱ्याचे तुकडे थोडेसे अखंड राहतात। त्याच्यामुळे आपण पाणी टाकण्या अगोदर असंच वाटून घेऊ, मग त्यानंतर आपण पाणी घालूयात। अशा रीतीने जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यात पाणी ओतूयात। थोडंसं पाणी ओतून घ्यायचं, 1 कप, आणि आता आपण याला वाटूयात। अशा रीतीने खोबऱ्याची चटणी वाटून झालेली आहे बारीक, आणि आपल्याला दाखवते मस्त तयार झालेली आहे। आपल्याला जर पाण्याचं प्रमाण थोडं जास्त हवं असेल तर आपण घालू शकता। मी तर मध्यमच पाणी टाकलेलं आहे। आता आपण तेल टाकूयात आणि तेल गरम करून घेऊयात। गॅसची फ्लेम मी चालू करून घेतलेली आहे। आपण मोहरी टाकूयात। आता हे फुलायला लागलेली आहे, त्यात लगेच आपण कढीपत्ता टाकलेला आहे। आता आपण याच्यामध्ये लाल मिरची टाकूयात आणि याला असं परतूयात थोडंसं। आपण या चटणीमध्ये आता सर्व जिन्नस टाकूयात आणि थोडंसं गरम तेल असतानाच टाकायचं, म्हणजे चटणी खराब होत नाही, ती बराच वेळ टिकते। आता आपण याला हलवूयात। सर्व जिन्नस एकत्र करूयात। ही चटणी इडली, उत्तप्पा आणि डोसेसोबत अप्रतिम लागते, चव अतिशय छान लागते। जेवणाच्या ताटामध्ये आपण ही तोंडी लावण्यास देखील करू शकतो चटणी। आपल्याला ही रेसिपी कशी वाटते ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।